मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. हाय, मागच्या आठवड्यात आपण बघितला तांबडा रस्सा. आज आपण बघणार आहोत पांढरा रस्सा. हाय. तर मग आज आपण पुढची प्रोसिजर शिकतोय ती म्हणजे पांढरा रस्सा. तर मग पांढऱ्या रस्स्यासाठी आपण लागणारं साहित्य मागच्या वेळेला बघितलेलंच आहे. पुन्हा एकदा आज थोडं फ्रेश माइंडने आमच्या प्रेक्षकांना सांगा की पांढऱ्या रस्स्यासाठी फक्त आपल्याला काय काय लागणार आहे. पांढरा रस्सा बनवायला आपल्याला लागणार आहे शिजवलेलं मटण, मटणाचा स्टॉक, खोवलेलं खोबरं, चिरलेला कांदा, खडा मसाला, काजू पेस्ट, तिळाची पेस्ट आहे आणि मला वाटतं तेल, मीठ आणि कोथिंबीर कॉमन इन्ग्रेडियंट. ठीक आहे, तर सुरुवात करायची आहे. हो नक्की. तुम्ही पॅन तापलेली आहे. आता याच्यामध्ये थोडं तेल टाकू. कढई गरम झाली आहे, त्याच्यात तेल टाकलंय. तेल गरम होईपर्यंत मी तुला सांगते स्टॉक कसा बनवला. हा, पुन्हा एकदा आपण स्टॉकची माहिती घेऊया. स्टॉक बनवताना अगोदर तेल टाकलं, तेलात कांदा परतून घेतला, मटण त्याच्यामध्ये ऍड केलं. मटण थोडं भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी आपण टाकलं की जेणेकरून ते आपल्याला ॲज अ स्टॉक म्हणून यूज करता येईल. बरं. आणि शिजल्यानंतर मटण बाजूला केलं आणि तो जो आहे तो हा स्टॉक. बरं. जे काही पौष्टिक तत्व जे म्हणतो आपण मटणात, तुला म्हणजे त्यातला पूर्ण अर्क काढून आपण या स्टॉक मध्ये घेतलेला आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही हे मटण आधी शिजवलं फक्त वाफेवर, नंतर त्यात पाणी ओतलं आणि त्या पाण्यामध्ये त्याचा पूर्ण अर्क उकळी आल्यानंतर मग तो पूर्ण अर्क त्याच्यामध्ये गेला ना, तो ऍज अ स्टॉक म्हणून आपण यूज करतो. ह्याला ऍक्च्युली काही टेस्ट नसेल असं मला वाटतं. म्हणजे हा आता चौथा राहिलेला आहे फक्त. जर कोणाला काही दाताखाली चावायचंच असेल मटण म्हणून तुम्ही फक्त हे वापरा, पण ह्याचा ऍक्च्युली पूर्ण मसाला त्याच्यात आहे. मला वाटतं तेल तापलं असेल ना. कांदा भाजून घेऊयात आपण. कांदा भाजतोय तोपर्यंत मी तुला हे सांगते की हा जो आहे तो खडा मसाला आहे. खडा मसाल्यामध्ये 2 लवंगा घेतल्या, 2 दालचिनी, त्याच्यानंतर तमालपत्र थोडं गरम करून घेतलं आणि आपलं दगडफूल जे असतं, स्टार फूल आपण, ते सगळं पॅनवरती थोडं गरम करून घेतलं. म्हणजे सगळे हे खडे मसाले आधी वेगवेगळे भाजले एकत्र? अच्छा, एकत्र हे भाजून घेतले खडे मसाले आणि त्यानंतर त्यांनी हे साधारण भरड कुठले, म्हणजे फार अगदी पातळ पावडर नाही खाली थोडी, त्याच्यामुळे पावडर नाही बनवलेली, थोडं त्याचं क्रश ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये. छान वास आहे. त्याच्यानंतर हे जे काजू आहेत, काजू जर आपण असंच बारीक करायला गेलं तर ते होत नाहीत. मग काजू आणि तीळ हे दोन्ही अर्धा तास भिजत ठेवले. बरं. आणि भिजल्यानंतर ते थोडं सॉफ्ट झाल्यावर मग पेस्ट केली. अच्छा, म्हणजे अर्धा तास आधी काजू आणि तीळ दोन्ही सुद्धा सेपरेट भिजत. बरं, काजूचं मला असं आणखीन तुम्हाला सांगावं लागेल की काजू कधी कधी अख्खे काजू घेऊन मग ते वाटण्यापेक्षा काजू कणी सुद्धा मिळते जी मार्केटमध्ये आहे ना अवेलेबल असते आणि होल काजूपेक्षा ह्याची प्राइस थोडी कमी असते कारण की ती कणी असते. पण आपल्याला एनिवेज त्याची पेस्ट बनवायची आहे तर आपण आधीच कणी घेऊ शकतो. आणि दुसरं तुम्ही म्हटलात की तीळ, तर तीळ सुद्धा अर्धा तास अगोदर भिजवून नंतर ते वाटलेले. बरोबर. आता हे फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजायचं आहे. त्याला फार वेळ लागणार नाही. अच्छा, म्हणजे तांबड्या रश्श्यापेक्षा कंपॅरेटिव्हली रस्सा कमी वेळ लागतो. पांढरा रस्सा असल्यामुळे सगळं साधारण पांढरं. खडा मसाला थोडा टाकते ह्याच्यामध्ये, म्हणजे तेलातच त्याचा थोडा अर्क येईल. जो काही कलर आहेत ते खडे मसाल्याच्या रूपातच आपण वापरले.
आणि जर एखाद्याला तिखट हवंच असेल, ऍक्च्युली आपण तांबडा रस्सा थोडा तिखट बनवतोय ना, तर ह्याला एवढं तिखट बनवायची काही अशी गरज नाहीये. नाहीतर जर हवं असेल तिखट तर आपण हिरवी मिरची कट करून ह्याच्यावर टाकू शकतो. अच्छा. मी आता ऍड करत नाही कारण ऑलरेडी आपण तिखट बनवलेला आहे तांबडा रस्सा. ऍट अ टाइम एवढे ट्रायल नको तुझ्यावर. म्हणजे जर तुम्हाला 2 वेगवेगळे रस्से बनवायचे नसतील एकाच वेळेला, एक झणझणीत आणि एक साधारण थोडा कमी स्पायसी असा, तर तुम्ही हेही करू शकता की फक्त पांढरा रस्सा बनवा, त्याच्यामध्ये मग हिरवी मिरची चिरून टाका. म्हणजे जर तुम्ही माझ्यासारखे असाल की खूप काही एकाच वेळेत नाही करू शकत, एकच करा. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला शॉर्टकट आता सापडलेला आहे. किती छान ह्याचा अरोमा आलेला आहे. वाव. परत एकदा मला खडा मसाल्याचं सांगाल. तुम्ही घेतलं होतं दालचिनी, लवंग, दगडफूल आणि तमालपत्र. मोजकेच पदार्थ पण किती छान त्याचा सुगंध. आणि भाजल्यानंतर काय होतं, त्याचा अरोमा अजून वाढतो. असं डायरेक्ट ग्राइंड करण्यापेक्षा ग्राइंड करायलाही सोपं जातं जर आपण भाजून घेतलं तर, आणि त्याचा अरोमा पण वाढतो ॲज कम्पेअर टू कच्चं डायरेक्ट आपण बारीक करतो ना, त्याच्यापेक्षा जर भाजून घेतलं तर त्याचा स्मेल जास्त चांगला येतो. आणि आता इथे आपण भाजतोय तर मग मलाही इथे खूप छान असा टेम्पटिंग सुवास इथे बघ न खाता सुद्धा करू शकतं ना. झालंय. काय देऊ आता आपण ही काजूची पेस्ट टाकू. हे लहान मुलांना चांगलं आहे कारण तिखट नाहीये आणि पौष्टिक जास्त आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हवं असेल तर आपण थोडं तेल कमी यूज करू शकतो कारण तिळाला तेल सुटतंय, खोबऱ्याला पुन्हा तेल सुटतंय. त्याच्यामुळे जर आपल्याला त्याच्यावरती तवंग नको असेल आणि लहान मुलांना स्पेशल द्यायचं असेल तर मटणाचा जो स्टॉक आहे तो ऑलरेडी न्यूट्रिशनल आहेच. ओके. आणि हेही थोडं तेल कमी यूज करून. म्हणजे जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल, थोडं डाएटच्या बाबतीत थोडे स्ट्रिक्ट असाल, कमी तेल वापरा, काही हरकत नाही. ह्याच्यामध्ये काजूची पेस्ट करताना थोडं पाणी यूज केलंय तर ते थोडं भाजायला एकजीव व्हायला वेळ, म्हणजे ते घट्ट व्हायला हवं. आता ठीक आहे. जसं आता यांनी आपल्याला सांगितलंय की हे काजूची पेस्ट थोडी घट्ट होण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. तोपर्यंत अर्थात आपण घेऊया छोटासा ब्रेक. खमंग मेजवानी. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य. तुमच्या सुगरण हातांना पोटे उत्पादनाची जोड द्या आणि पहा सारं जीवन कसं खमंग आणि चटकदार होते ते. संपूर्ण रायगड जिल्हा आणि नवी मुंबईत घराघरात पोहोचलेली पनवेलची प्रसिद्ध पोटे उत्पादनं. सुपर मिक्स मसाला, संडे स्पेशल मसाला, स्पेशल गरम मसाला, स्पेशल चिकन मटन मसाला, आगरी कोळी मटन मच्छी मसाला, बिर्याणी मसाला, गोडा ब्राह्मणी मसाला, घाटी मसाला, फिका मसाला, याशिवाय झणझणीत लसूण चटणी, काश्मीरी मिरची पावडर, शुद्ध मिरची पावडर, हळद पावडर, धने पावडर, जिरे पावडर, मिरी पावडर, अगदी चाट मसाला, सांबार मसाला आणि स्वादिष्ट चहा मसाला देखील. काय तोंडाला पाणी सुटलं ना? एकदा घ्या, कायम घेतच राहा. पोटे मसाले. शुद्धता, दर्जा आणि वजन यात कुठलीही तडजोड नाही. पोटे मसाले रायगड जिल्ह्यात सर्व रायगड बाजार व नवी मुंबईमध्ये सर्व फूड अँड फ्रेश मध्ये उपलब्ध आहेत. नारायण जयराम पोटे आणि कंपनी, टपाल नाका, पनवेल. दूरध्वनी 27452363. पोटे मसाले. 65 वर्षांची, 4 पिढ्यांची परंपरा. मीटिंग वर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. काय बाबा, काका, मामा, आजोबा सगळे आजकाल खुश असतात कारण आई, काकी, मामी, आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात. सोमवार व गुरुवार दुपारी 1:30 वाजता. वहिनी, तुम्ही नाराज होऊ नका. आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी 1:30 वाजता शक्य होत नाही, म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता. चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा खमंग मेजवानीमध्ये आपलं स्वागत आहे.
पांढरा रस्सा बनवण्यासाठी सध्या आपण काजूची पेस्ट इथे शिजत ठेवली होती. तुम्हाला नाही जाणवणार हो, पण मला खूप चांगल्या प्रकारे कळतंय की हे मिश्रण इतकं सुंदर तऱ्हेने तयार झालेलं आहे. आणि तुम्ही ऑफकोर्स तुम्हाला आता कळणार नाही, पण तुम्ही पाहू तरी शकता. बघून घ्या. छानपैकी हे मस्त कड आली आहे त्याला एक, आणि भाजलं गेलंय व्यवस्थित. आता आपल्याला ह्याच्यामध्ये तिळाची पेस्ट ऍड करायची, जे आपण भिजत घातले होते आणि नंतर ग्राइंड केलेलं आहे. साधारण किती वेळापर्यंत हे भिजवलं म्हटलात? अर्धा तास फक्त. अर्धा तास दोन्ही काजू आणि तीळ. म्हणजे संध्याकाळी जरी बनवायचं म्हटलं तरी सुद्धा, किंवा सकाळी बनवायचं असेल तर संध्याकाळी भिजवलं तरी चालेल. अच्छा, म्हणजे कमीत कमी अर्धा तास. जास्त तुम्ही किती वेळ भिजवू शकता. हे तीळ टाकले की लगेच खोवलेलं खोबरं टाकू, कारण दोन्हीला तेल सुटणार आहे. बरं, तर ते दोन्ही एकत्रच भाजू. संपूर्ण हो. अगेन ह्याला पुन्हा चांगलं भाजून घ्यायचंय तेल सुटेपर्यंत. ह्याला लागणारा वेळ म्हणजे जे काही भाजण्यासाठी लागणारा वेळ आहे तोच, कारण आपण मटन नाहीतर काही वेळ फारसा असा लागलाच नाही. झटपट ही रेसिपी झालेली आहे आपली बनवून. आता मला नाही वाटत की खोबरं आपण फार शिजून देणार आहोत, कारण दाताखाली यायला हवं ते. तर थोडंसं त्याला तीळ आणि खोबरं जे आहे ते जरा एकजीव व्हायला हवं. लगेच स्टॉक आपण ऍड करत. बरं, आणि मी असं ऐकलं की खमंग मेजवानी हा कार्यक्रम पाहण्यासाठी खास तुम्ही तुमच्या घरामध्ये चक्क फेरबदल केले. काय ते? आमच्या घरी आधी डिश होती एअरटेलची, आणि आम्हाला कळालं की खूप चांगले चांगले प्रोग्राम मल्हार टीव्हीवरती येत आहेत. तर ते बघायला काय आहेत नेमकं तेही कळावं. आणि आमचे फ्रेंड सर्कलमध्ये विजय पवार सर आहे, तर त्यांचाही खबरबात म्हणून एक प्रोग्राम सुरू झाला. तर त्यांच्यासाठी, आणि त्याच्यानंतर आम्हाला कळालं की हे मेजवानी वगैरे आहे, तर तुम्ही पार्टिसिपेट वगैरे करू शकता किंवा रेसिपी बघू शकता. तर त्याच्यासाठी आम्ही डिश काढली आणि केबल घेतली, आणि विदिन 1 मंथ मी बनवतेय. क्या बात आहे. म्हणजे एक आठवडा पहिलेच तुम्ही कार्यक्रम बघायला सुरुवात केली आणि लगेच तुम्ही ताबडतोब चॅनलवर येऊन रेसिपी बनवून प्रेक्षकांना दाखवली सुद्धा. बघा प्रेक्षक, हेच मी तुम्हाला सांगतेय की तुम्ही सुद्धा फार वाट पाहू नका. पटकन फोन उचला, आम्हाला कळवा काय रेसिपी बनवताय. आम्ही येतोय तुमच्याकडे. त्यासाठी आमचा पत्ता घ्यायला मात्र विसरू नका. आता हे झालं, याच्यामध्ये फक्त स्टॉक ऍड करायचं आहे आपल्याला. अच्छा, आता स्टॉक देऊ. काजू असल्यामुळे ते चिकट आहे ना चमच्याला. आपल्याला जर खूप घाईच असेल ना, तर आपण दुसऱ्या शेगडीवरती स्टॉक गरम करून घेऊ शकतो. आणि डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकलं की मिक्स करायचं आणि झालं. लगेच उकळी येईल ना, जर आपण अगोदर गरम करून ठेवलं. लगेच तुम्ही शॉर्टकट सांगताय, मला फार बरं वाटतंय. छान मिक्स झालं ना लगेच. थोडी उकळी आली ना की अजून एकजीव होईल. अच्छा, आणि ह्यात कुठलाच मसाला म्हणजे खडा मसाला सोडला तर तसा मसाला काहीच नाहीये. त्याच्यामुळे, आणि रंगही नाहीये, त्यामुळे पांढरा रस्सा बघून तरी खूप छान वाटतंय. उकळी आली की कोथिंबीर टाकायची जर हवी असेल तर. अच्छा, ऑप्शनल आहे. ह्याच्यामध्ये उकळी येते तोपर्यंत आपण थोडं मीठ टाकू. उकळी आली की पांढरा रस्सा तयार. छान उकळी आली. आता मस्त पांढरा रस्सा आपला खूप उठून दिसायला लागलेला आहे. आता त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि रेडी. बरं, अगदी थोडीशी टाकायची बस. अरे वा, ते कॉम्बिनेशन छान वाटतं. खरंच खूप छान वाटतंय. पूर्ण पांढरा रस्सा आणि कोथिंबीरची फ्लेवर नाही आला तरी चालेल, फक्त दिसायला ते छान. अच्छा, म्हणजे कोथिंबीर ही टाकायची गरज नाही. किंवा जास्त टाकली तर त्याचा शेड चेंज होतो. अच्छा, पांढरा रस्सा असं वाटत नाही पांढरा रस्सा आहे असं नाही. पण खरंच खूप छान दिसतोय. आणि अशा प्रकारे आपला पांढरा रस्सा तयार झालेला आहे. आपण तो घेऊत काढून. काढूया. मीठ फक्त बघावं लागेल का, काही हरकत नाही.
गॅस बंद करू. थोडीशी. आणि हा तयार झालाय आपला मस्तपैकी कोल्हापुरी पांढरा रस्सा. मेजवानी 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 खमंग मेजवानी. गौरी, टेस्ट तर तू केलीस तांबड्या रस्स्याची, पण खरी टेस्ट ह्याची ज्वारीच्या भाकरी बरोबर केलीस ना तर ती खूपच छान लागेल ॲज कम्पेअर टू पहिली टेस्ट. प्रॉपर ट्रेडिशनल वेने आता मला सर्व केलेलं आहे. ज्वारीची भाकरी आहे, ठेचलेला नाही पण चिरलेला कांदा आहे आणि तांबडा रस्सा आहे, पांढरा रस्सा आहे मटणाचा आणि मस्त लज्जतदार आज माझी मेजवानी झालेली आहे. खमंग मेजवानी माझी झालेली आहे इथे. तांबडा रस्सा मी टेस्ट केलेला आहे, पांढरा रस्सा आज मी बघतेय चाखून. मला वाटलं होतं की फार पातळ असेल पण फार थिक आहे ही ग्रेव्ही. माइंड ब्लोईंग. खूप छान केलंय तुम्ही. सगळे प्रकार मला आवडलेले आहेत. ज्वारीची भाकरी सुद्धा तुम्ही बनवली, खूप छान केली आहे. आणि खरोखर हे कॉम्बिनेशन वाखाणण्याजोगं आहे. म्हणजे ह्यांनी खूप चांगली टिप दिलेली आपल्याला की एक मिनिट, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, ज्वारीची भाकरी आणि कांदा, सुपर्ब कॉम्बिनेशन. तुम्ही सुद्धा बनवा, खा, घरच्यांना खाऊ घाला. तुमच्याकडच्या रेसिपीज आम्हाला दाखवा, आम्ही ते सगळ्यांपर्यंत पोहोचवू. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या पटापट. खमंग मेजवानी @gmail.com वर, facebook.com/खमंग मेजवानी किंवा youtube.com/UNB सुमंत. आमचे फोन नंबर लक्षात ठेवा 9869009449 किंवा 02227459449. बरं, तुम्ही स्वतः मटण खात नाहीत पण इतके सुंदर तुम्ही मटणाचे प्रकार बनवता. तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. तुम्ही जसं म्हटलात की तुम्ही मटण खात नाही पण तुमच्या मिस्टरांना ते फार आवडतं. जेव्हा कधी त्यांची खायची इच्छा होईल तर तुमच्यासाठी हे खास सरप्राईज आहे पोटे मसालेकडून. हा आहे तयार मटण रस्सा, हा आहे रेडी टू कुक. ह्याच्यासाठी तुम्ही सुद्धा किचनमध्ये असण्याची गरज नाहीये. जर तुमच्या मिस्टरांना मटण खायची इच्छा झालीच तर ते मटण आणून फक्त धुतलेलं मटण, पाणी आणि हा तयार पोटे मसाला त्याच्यामध्ये ऍड करून झणझणीत मटण तुम्हाला तयार मिळेल. तर हे तुम्हाला गिफ्ट. थँक्यू. तर ह्याच्यामुळे काम सोपं झालं. माहेरी गेले तर हे मटण खाऊ शकता. नक्की नक्की. तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, पोटे मसालेनी रेडी टू कुक मसाले आता काढलेले आहेत. तुम्ही सुद्धा पटापट पोटे मसालेमध्ये जाऊन चेकआउट करा. मटण मसाला आहे, चिकन मसाला आहे आणि नक्कीच तिथे गेल्यावर तुम्हाला खूप साऱ्या व्हेरायटीज सुद्धा मिळतील. आणि पाहत रहा खमंग मेजवानी.